नमस्कार. आज आपण तांदळापासून उकडीचे मोदक बनवणार आहोत. इथे बघा मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि हे 4 तास भिजवून घेतलंय. भिजवून पाणी काढून घेतलेलं आहे. 1 वाटी तांदूळ तर 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि 1 वाटी खोबरं घेतलंय. अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. इथे पाव चमचा वेलची पूड घेतले, 1 चमचा खसखस घेतले आणि 2 चमचे तूप घेतलेला आहे. इथे बघा एका कढईमध्ये 1 चमचा तूप घालू. हे तूप चांगलं तापलेलं आहे. त्याच्यामध्ये खसखस घालू. खसखस छान परतून घ्यायचंय. याच तुपामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा वापरू शकता. इथे बघा छान परतलेले आहेत. त्याच्यामध्ये खोबरं घालू. खोबरं तुपावरती चांगलं परतून घ्यायचंय. हे मोदक झटपट होतात आणि घरात आपल्या तांदूळ असतात तेच भिजत टाकायचे. कुठलेही तांदूळ चालतात. 3 ते 4 तास भिजत टाकायचं आणि पाणी सगळं काढून बारीक असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचंय. इथे बघा खोबरं छान असं परतलेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये गूळ घालू. इथे मी गूळ अर्धी वाटी घेतलेला आहे 1 वाटी खोबऱ्याला. तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता आणि बारीक चिरून घ्यायचं म्हणजे पटकन विरघळतं. इथे बघा गूळ विरघळलेला आहे आणि सारण सुद्धा कोरडं झालेलं आहे. याच्यामध्ये वेलची पूड घालू. आता मिक्स करून घ्यायचंय. सारणमध्ये थोडं पण पाणी ठेवायचं नाही आहे. हे बघा असं जरासं दाबून बघायचं. जर पाणी असेल, गुळाचं पाणी असेल तर थोडं आटवून घ्यायचं. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि सारण सुद्धा असं कोरडं झालंय. आता याला गार करायला ठेवू. सारण गार होतोय तोपर्यंत हे तांदूळ आता मिक्सरमध्ये वाटून घेऊ. इथे मी 1 वाटी तांदूळ तर 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. पाणी कमी जास्त नाही करायचंय. हे तांदूळ घालू आणि त्याच्यामध्ये पाव वाटी पाणी घालायचंय. आधी पाव वाटी घालायचं, वाटून घ्यायचं. लागलं तर थोडंसं घालायचंय. हे आता वाटून घेते बारीक. इथे बघा एकदम असं बारीक वाटून घेतलेलं आहे. आता इथे एका कढईमध्ये हे राहिलेलं पाणी घालायचंय. इथे 1-2 चमचे पाणी मी ठेवते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायला. ह्या पाण्याला उकळी देऊ द्यायचंय. इथे बघा एक बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हे वाटून घेतलेलं सारण गाळून घ्यायचंय. त्याच्यामध्ये तांदळाची कणी वगैरे राहू शकतात. हे असं गाळून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी राहिलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि ते खळबळून त्याच्यामध्ये घालायचंय. हे बघा हे असं सगळं मी गाळून घेतलेलं आहे. इथे बघा एकदम पातळ आणि एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे. ते पाण्याला उकळी आलेले आहे. त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घातलंय आणि पाव चमचा तूप घातलेला आहे. आता याच्यामध्ये हे वाटून घेतलेलं पीठ घालू. पीठ घालत असताना एकसारखं हलवत राहायचंय, नाहीतर गुठळ्या होतात. हे बघा हे असं एकदम पीठ गोळा करून घ्यायचंय. ह्या गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायचं. गरम पाण्यामध्ये घातल्यानंतर हे असं पीठ गोळा होतात. गॅस बारीक ठेवायचं आणि असं गोळा करून घ्यायचंय कढईमध्ये. इथे बघा एकदम असा गोळा तयार झालेला आहे. ह्याला आता 1-2 मिनिटं झाकून ठेवू. मी गॅस बंद केलेला आहे. इथे बघा 5 मिनिटं असं मी झाकून ठेवलं होतं. पीठ अजून गरम आहे. तर आता
ताटात काढून घेऊ. एका ताटात घ्यायचं आहे आणि थोडंसं तुपाचा हात लावायचं आणि चांगलं मळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पीठ कोरडं वाटलं तर कोमट पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं. हे बघा, हे असं चिकट मळून घ्यायचं आहे. ह्याला मी पाणी वापरलेलं नाही आहे, थोडंसं चिमूटभर तूप घेतलेलं आहे. एकदम मऊ असं पीठ मळून घेतलंय. असं चांगलं मळून घेतलं तर पिठाला चिरा जात नाहीत. इथे बघा सारण गार झालेला आहे. या पिठाचे गोळा बनवून घेऊ. तुम्हाला जेवढं मोठं छोटं पाहिजे तेवढं गोळा घ्यायचा आहे आणि असं हातावर पारी तयार करून घ्यायचं. इथे बघा मध्ये जाड ठेवायचं आहे आणि कडेला एकदम पातळ काट करायचं आहे. इथे मी मध्ये जाड ठेवलेला आहे. ह्याला आता चून पाडून घ्यायचं. तुम्हाला जर हाताला चिकटत असेल तर कोरडं पीठ वापरू शकता तांदळाचं, नाहीतर तूप लावू शकता. इथे बघा असं सगळं चून तयार करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये सारण भरू. एकदम गच्च असं सारण भरून घेतलेलं आहे. हे आता सगळे चुन्या एकसारखे करून घ्यायचं आहे. एका बाजूने असं दुमडून घ्यायचं आणि सगळे चुने एकसारखे घ्यायचे. हे बघा हे तुम्ही हाताने मोदकचा आकार देऊ शकता. हे हातावर असं फिरवून घ्यायचंय म्हणजे मोदकचा आकार व्यवस्थित येतो. असे सगळे मोदक मी बनवून घेते. इथे बघा, इथे मी मोठे मोठे मोदक केलेले आहेत आणि त्या एका वाटीमध्ये 11 मोदक झालेत. तुम्ही छोटे मोठे बनवू शकता. ह्या चाळणीला मी तूप लावून घेतलेला आहे आणि एका बाउलमध्ये पाणी घेतले. त्याच्यामध्ये हे मोदक बुडवून घ्यायचं आहे. हे गार पाणी आहे आणि चाळणीमध्ये ठेवायचं. सगळे मोदक मी गार पाण्यात बुडवून ठेवते. इथे पाण्याला उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये चाळण ठेवू आणि 10 मिनिटं असं उकडून घ्यायचं आहे. गॅस बारीकच ठेवायचं, खूप मोठा नाही ठेवायचा आहे. इथे बघा 10 मिनिटं झालेले आहेत आणि मोदक असं उकडलेत. काढून घेऊ. हे मोदक झटपट होतात. तुम्ही पण करून बघा. जर माझी व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.